नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरामध्ये उरलेला पाव असेल तर तो फेकून न देता मस्तपैकी अशी भन्नाट रेसिपी आज आपण त्या पावापासून करणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 4 शिळे पाव घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही ताजे पाव पण वापरू शकता. आपण आता हे शिळे पाव आहेत ते असे सीझरच्या साहाय्याने कट करायचे आहेत. तुम्ही सुरीच्या साहाय्याने पण कट केलात तरी चालेल. बघू शकता असे तुकडे करून घ्यायचे आहेत पावाचे. बघू शकता बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही असे मी करून घेतलेले आहेत पावाचे तुकडे. आपण आता एक बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता अर्धा कप बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला इकडे मी कोबी घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर एक कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता, जसे गाजर आहे, कॉर्न आहेत ते घालू शकता. त्यानंतर आपण इकडे कच्चा बटाटा असा मी इकडे किसून घेतलेला आहे तो घालायचा आहे. असा थोडासा पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये आपण आता हळद आहे ती घालणार आहोत. अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. आपण आता या मिश्रणामध्ये 1 चमचा ऑर्गॅनो आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स आहे ते घालणार आहोत. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे थोडंसं. त्यानंतर 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करायचं आहे. आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. जसं आपण भजीला बॅटर करतो तसंच इकडे करायचं आहे. बघू शकता आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. बघू शकता तेल आपलं मस्तपैकी असं गरम झालेलं आहे. आपण या बेसनच्या बॅटरमध्ये पावाचे तुकडे असे घातलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि असंच करायचं आहे. व आपण आता हे एक करून तेलामध्ये असं सोडायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियम टू हाय टू मीडियम मस्त ठेवायची आहे व असे पलटी मारून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी आपले उरलेल्या पावापासून मस्तपैकी आपला नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही हे पुदिन्याची चटणी, टॅमॅटो सॉस याच्याबरोबर पण खाऊ शकता किंवा असेच पण. कशी वाटली रेसिपी कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.